नमस्कार. मराठी स्पर्धक या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये जनरल नॉलेजची प्रश्न बघणार. चला तर मग प्रश्नांना सुरुवात करूया. प्रश्न पहिला, भारतातील पहिली जनगणना केव्हा झाली? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे 1872 मध्ये. मित्रांनो, बाजूला ह्या प्रश्ना रिलेटेड काही पॉईंट देत आहे, तेही लिहून घेत चला. ही जनगणना लॉर्ड मेयो यांच्या काळात झाली, पण ही संपूर्ण भारतात एकाच वेळी झाली नाही. तर पहिली अधिकृत जनगणना ही 1881 मध्ये लॉर्ड रिपन यांच्या काळात झाली आणि ही संपूर्ण भारतात एकाच वेळी घेण्यात आली, म्हणून ह्या जनगणनेला अधिकृत जनगणना मानले जाते. आणि आपल्या स्वतंत्र भारताची पहिली जनगणना ही 1951 मध्ये घेण्यात आली. प्रश्न दुसरा, भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे विल्यम बेंटिंक. यांचा कार्यकाळ होता 1833 ते 1835 पर्यंत. भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल लॉर्ड कॅनिंग हे होते. भारताचे पहिले व्हाईसरॉय लॉर्ड कॅनिंग हेच होते. ब्रिटिश भारताचे शेवटचे व्हाईसरॉय लॉर्ड माउंटबॅटन. स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल हे लॉर्ड माउंटबॅटनच होते. स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल श्री राजगोपालाचारी हे होते. पुढील तिसरा प्रश्न, सर्वोच्च न्यायालयाचे पहिले न्यायमूर्ती म्हणून कोणाला ओळखले जाते? या प्रश्नाचं उत्तर आहे हिरालाल कनिया. यांचा कार्यकाळ होता 26 जानेवारी 1950 ते 6 नोव्हेंबर 1951 पर्यंत. सर्वोच्च न्यायालयाची स्थापना ही 28 जानेवारी 1950 ला करण्यात आली, कलम 124 नुसार. पुढील चौथा प्रश्न, स्वतंत्र भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाला ओळखले जाते? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे सुकुमार सेन यांना. त्यांनी 21 मार्च 1950 ते 19 डिसेंबर 1958 पर्यंत काम केले. पुढील पाचवा प्रश्न, शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला? या प्रश्नाचं उत्तर आहे 19 फेब्रुवारी 1630 ला शिवनेरी ह्या गडावर शिवाजी महाराजांचा जन्म झाला, पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात. शिवाजी महाराजांनी 16व्या वर्षीच पहिला किल्ला हा तोरणा जिंकला 1646 ला. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक 6 जून 1674 ला रायगडावर करण्यात आला. शिवाजी महाराजांचा मृत्यू 3 एप्रिल 1680 ला रायगडावर झाला. पुढील 6वा प्रश्न, सुभाषचंद्र बोस यांच्या पत्नीचे नाव काय होते? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे एमिला सिंकी. ह्या ऑस्ट्रेलियाच्या राहणाऱ्या होत्या. प्रश्न 7वा, हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया सर्वप्रथम कोणत्या देशात करण्यात आली? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन या शहरात. ही शस्त्रक्रिया 3 डिसेंबर 1967 मध्ये डॉक्टर ख्रिश्चन बर्नार्ड या डॉक्टरांनी केली. प्रश्न 8वा, स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री व उपपंतप्रधान कोण होते? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे सरदार वल्लभभाई पटेल. हे स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री व उपपंतप्रधान होते. यांचा कार्यकाळ होता 15 ऑगस्ट 1947 ते 15 डिसेंबर 1950 पर्यंत. यांचा जन्म 31 ऑक्टोबर 1875 ला गुजरात ह्या राज्यात झाला. यांचा मृत्यू 15 डिसेंबर 1950 मध्ये मुंबई येथे झाला. प्रश्न 9वा, भारतीय राज्यघटना कधी स्वीकारण्यात आली? भारतीय राज्यघटना ही 26 नोव्हेंबर 1949 ला स्वीकारण्यात आली, तर हिचा अंमल 26 जानेवारी 1950 पासून करण्यात आला. प्रश्न 10वा, भारतातील पहिली पंचवार्षिक योजना कधी पार पडली? या प्रश्नाचं उत्तर आहे 1951 ते 1956 पर्यंत भारताची पहिली पंचवार्षिक योजना पार पडली. भारतात एकूण 12 पंचवार्षिक योजना राबवण्यात आल्या होत्या. शेवटची पंचवार्षिक योजना ही 2012 ते 2017 दरम्यान झाली. जगातील सर्वात मोठे बेट कोणते? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ग्रीनलँड. हे जगातील सर्वात मोठे बेट आहे. याचे क्षेत्रफळ 21,66,086 चौरस किलोमीटर इतके आहे. हे बेट उत्तर अटलांटिक आणि आर्क्टिक महासागरादरम्यान वसलेले आहे. पुढील 12वा प्रश्न, जगातील सर्वात लहान खंड कोणता? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑस्ट्रेलिया. हा जगातील सर्वात लहान खंड आहे. याला ओशनिया म्हणून देखील ओळखले जाते. याचे क्षेत्रफळ 76,86,884 चौरस किलोमीटर इतके आहे. मित्रांनो, प्रत्येक प्रश्नाचे उत्तर तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे पॉईंट हे बाजूला दिलेले आहे. तरी ही माहिती सर्च करून
तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. काही चूक झाली किंवा व्हिडिओबद्दल शंका वाटली तर कमेंट बॉक्समध्ये मला कळवा. चला पुढचा प्रश्न बघू. प्रश्न 13वा, जगात क्षेत्रफळाने सर्वात मोठा देश कोणता? ह्या प्रश्न उत्तर आहे रशिया. याचे क्षेत्रफळ 1,70,98,242 चौरस किलोमीटर इतके आहे. जगाच्या क्षेत्रफळापैकी 11.5% क्षेत्रफळ एकट्या रशियाने व्यापलेले आहे. आपल्या भारताचा क्षेत्रफळाच्या बाबतीत जगात 7वा क्रमांक लागतो. भारताचे क्षेत्रफळ आहे 32,87,263 चौरस किलोमीटर. आपल्या भारताने जगाच्या 2.3% इतके क्षेत्रफळ व्यापलेले आहे. मित्रांनो, जगात क्षेत्रफळाच्या बाबतीत या देशांचा क्रमांक लागतो. पहिला आहे रशिया, दुसरा आहे कॅनडा, तिसरा आहे चीन, चौथा आहे अमेरिका, पाचवा आहे ब्राझील, सहावा आहे ऑस्ट्रेलिया, 7व्या क्रमांकावर आपला भारत, 8व्यावर आहे अर्जेंटिना. पुढील 14वा प्रश्न, जगात क्षेत्रफळाने किंवा आकाराने सर्वात लहान देश कोणता? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे व्हॅटिकन सिटी. हा जगात आकाराने सर्वात लहान देश आहे आणि लोकसंख्येने सुद्धा सर्वात लहान देश आहे. याचे क्षेत्रफळ आहे 0.44 चौरस किलोमीटर इतके. पुढील 15वा प्रश्न, स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री कोण होते? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हे स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री होते. यांचा जन्म 14 एप्रिल 1891ला महू, मध्य प्रदेश या राज्यात झाला. यांचा मृत्यू 6 डिसेंबर 1956 नवी दिल्ली येथे झाला. यांचे स्मारक हे मुंबईतील दादर या ठिकाणी आहे. या स्मारकाला चैत्यभूमी असे म्हटले जाते. पुढील 16वा प्रश्न, भारतात सर्वप्रथम पंचायत राजची सुरुवात कुठे करण्यात आली? या प्रश्नाचं उत्तर आहे 2 ऑक्टोबर 1959ला राजस्थानमधील नागौर ह्या जिल्ह्यात. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते उद्घाटन झाले. मित्रांनो, येथे हेही लक्षात ठेवा, भारतात सर्वप्रथम पंचायत राजची सुरुवात ही राजस्थानने केली, तर दुसरे राज्य होते आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेशने 11 ऑक्टोबर 1959ला पंडित जवाहरलाल नेहरूंच्याच हस्ते उद्घाटन करण्यात आले. 1992 मध्ये पंचायत राजला 73व्या घटनादुरुस्तीने घटनात्मक दर्जा मिळाला. सध्या नागालँड, मेघालय आणि मिझोराम वगळता सर्व राज्यांमध्ये आणि दिल्ली वगळता सर्व केंद्रशासित प्रदेशांमध्ये पंचायत राज व्यवस्था अस्तित्वात आहे. पुढील 17वा प्रश्न, भारताने पहिली अणुचाचणी केव्हा केली होती? या प्रश्नाचं उत्तर आहे 18 मे 1974ला. ही अणुचाचणी राजस्थानमधील पोखरण येथे करण्यात आली. या अणुचाचणीला सांकेतिक नाव देण्यात आले होते स्माइलिंग बुद्धा. पुढील 18वा प्रश्न, मनुष्याने सर्वप्रथम कोणत्या धातूचा उपयोग केला? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे तांबे. तांब्याला इंग्लिशमध्ये कॉपर म्हटले जाते. सुमारे 10,000 वर्षापूर्वी मानवाने तांब्याचा उपयोग करण्यास सुरुवात केली होती. तांबे नैसर्गिकरित्या उपलब्ध असल्याने मानवाला तो सहजपणे वापरता आला. मित्रांनो, तांब्यानंतर मानवाने कांस्य आणि लोखंडाचा वापर करण्यास सुरुवात केली होती. पुढील 19वा प्रश्न, पहिली घटना दुरुस्ती केव्हा करण्यात आली? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे 1951 मध्ये पहिली घटना दुरुस्ती करण्यात आली. मित्रांनो, या घटना दुरुस्तीमुळे संविधानाच्या कलम 19 मध्ये दिलेल्या भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या हक्कावर काही बंधने घालण्यात आली आणि 9वी अनुसूची देखील समाविष्ट करण्यात आली. पुढील 20वा प्रश्न, पहिल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? या प्रश्नाचं उत्तर आहे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. हे पहिल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. हे साहित्य संमेलन 1878 साली पुण्यात झाले. 2025चे 98वे होते आणि हे साहित्य संमेलन दिल्ली ह्या ठिकाणी घेण्यात आले. या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा होत्या श्रीमती तारा भवाळकर. पुढील 21वा प्रश्न, भारतरत्न मिळवणारे पहिले भारतीय व्यक्ती कोण होते? या प्रश्नाचं उत्तर आहे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण, चक्रवर्ती राजगोपालाचारी, तिसरे सी.व्ही. रमन. या तिघांना 1954 साली भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मित्रांनो, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण हे भारताचे दुसरे राष्ट्रपती आणि पहिले उपराष्ट्रपती होते. श्री चक्रवर्ती राजगोपालाचारी हे भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल होते व सी.व्ही. रमन हे एक भौतिक शास्त्रज्ञ होते. त्यांना 1930 मध्ये नोबेल पुरस्कार देण्यात आले. मित्रांनो, सी.व्ही. रमन यांचे पूर्ण नाव होते चंद्रशेखर वेंकट रमन. राष्ट्रपती या पदासाठी निवडणूक लढणाऱ्या पहिल्या महिला कोण होत्या? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे कॅप्टन लक्ष्मी सहगल.
ह्यांना 1998 मध्ये पद्मविभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुढील 23वा प्रश्न, तांबड्या रंगाचा ग्रह कोणता? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे मंगळ. मंगळ हा तांबड्या रंगाचा ग्रह आहे. याला लाल ग्रह असेही म्हटले जाते. मित्रांनो, मंगळ ग्रहाचा पृष्ठभाग हा लोह ऑक्साईडमुळे लाल दिसतो. प्रश्न 24वा, भारतात होम रूल चळवळ सर्वप्रथम कोणी सुरू केली? मित्रांनो, भारतात होम रूल चळवळ सर्वप्रथम लोकमान्य टिळक यांनी सुरू केली. एप्रिल 1916ला बेळगाव येथे होम रूल लीगची स्थापना केली आणि याची कल्पना ही ॲनी बेझंट यांनी मांडली होती 1915 मध्ये आणि ॲनी बेझंट यांनी सप्टेंबर 1916 मध्ये मद्रास अडेयार येथे ह्या लीगची स्थापना केली. ह्या स्लाइडचा शेवटचा प्रश्न 25वा, भारतीय राजकारणातील पितामह म्हणून कोणाला ओळखले जाते? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे दादाभाई नौरोजी यांना भारतीय राजकारणातील पितामह म्हणून ओळखले जाते. यांना भारताचे ग्रँड ओल्ड मॅन देखील म्हटले जाते आणि भारताचे अनधिकृत राजदूत देखील ओळखले जाते. यांचा जन्म 4 सप्टेंबर 1825 मध्ये नवसारी गुजरात येथे झाला. यांचा मृत्यू 20 जून 1917 मध्ये मुंबई येथे झाला. धन्यवाद.